नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. ह्या पत्रावर प्राथमिक संचालक आणि माध्यमिक संचालक या दोघांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि या पत्राचा विषय आहे यूथ फर्स्ट दिल्ली मॅरेथॉन 2026 या संदर्भात युवकांचे मानसिक आरोग्य याविषयी जनजागृती करण्याकरिता नवी दिल्ली येथे दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी यूथ फर्स्ट दिल्ली मॅरेथॉन 2026 उपक्रमाचं आयोजन करण्याबाबत तर एक महत्त्वपूर्ण असं पत्र आहे. राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक आणि प्रशासनाधिकारी यांच्यासाठी हे पत्र आहे. या संदर्भात राज्य शासनाचे काही संदर्भीय पत्र पण आहे, जसं शिक्षण सहसंचालकांचं एक पत्र आहे 20/7/26 आणि शासनपत्र आहे 17 जुलै 26. तर या पत्राचा महत्त्वपूर्ण विषय आहे की युवकांचं मानसिक आरोग्य या विषयावर जनजागृती करण्याकरता नवी दिल्ली येथे दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी यूथ फर्स्ट दिल्ली मॅरेथॉन 2026 उपक्रमाचं आयोजन करण्यासंदर्भात एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि या पत्रानुसार या पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात यात म्हटलेलं आहे. तर यात युवकांचे मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याकरिता यूथ फर्स्ट ही संस्था जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली येथे 20 सप्टेंबर 2026 रोजी यूथ फर्स्ट दिल्ली मॅरेथॉन 2026 या जगातील सर्वात मोठ्या मॅरेथॉन्सचं आयोजन करणार आहे. तर या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने सहभागी करून जागतिक विक्रम करण्याचा सदर संस्थेचा मानस आहे. तर युवकांचे मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच मॅरेथॉन असून दिल्लीबाहेर दूरच्या ठिकाणी असलेल्या ज्या शाळा दिल्लीत प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी व्हर्च्युअल रन मोडद्वारे सुद्धा सदर मॅरेथॉन उपक्रमामध्ये सहभाग होण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्हेन यूथ स्माइल्स सो स्माइल्स द वर्ल्ड या संदेशासह आयोजित करण्यात येणाऱ्या या यूथ फर्स्ट दिल्ली मॅरेथॉन 2026च्या उपक्रमासाठी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची अधिकृत संस्था फिट इंडिया, सार्क राष्ट्रांनी स्थापन केलेल्या दक्षिण आशियाई विद्यापीठ संस्था या संस्थेने मॅरेथॉनला पाठिंबा दिलेला आहे. तसेच प्रसार भारती म्हणजेच दिल्ली दूरदर्शन किंवा रेडिओ चॅनल्सच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसारसुद्धा थेट प्रक्षेपणसुद्धा करण्यात येणार आहे. तर या मॅरेथॉन उपक्रमाचा प्रसार राज्यातील सर्व शाळांमध्ये करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा यूथ फर्स्ट या संस्थेने संदर्भी पत्रान्वये केलेली आहे. सदर मॅरेथॉनमध्ये सहभागी करून घ्यावयाच्या विद्यार्थ्यांची इत्तानिहाय माहिती, नोंदणीकरिता वेब लिंक तसेच नोंदणी शुल्क याविषयीची सविस्तर माहिती डॉक्टर नीलम डे यांच्या 2/7/2026च्या पत्रामध्ये करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने यूथ फर्स्ट या संस्थेमार्फत दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित असलेल्या यूथ फर्स्ट दिल्ली मॅरेथॉन स्पर्धा 2026 या उपक्रमात राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा यासाठी जे संदर्भी पत्र आहेत त्यांचासुद्धा वापर करून याबाबत कारवाई करण्याबाबत हे पत्र आहे. याच्यावर दोन्ही संचालक प्राथमिक आणि माध्यमिक यांचं स्वाक्षरी पत्र आहे. यासाठीचे संदर्भी पत्र आहे, मी ते सुद्धा आपल्याला या संदर्भात दाखवणार आहे. हे पत्रांमध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं मंत्रालयाचं पत्र आहे आयुक्त शिक्षण यांना. याच्यामध्ये सुद्धा सविस्तररित्या या उपक्रमाविषयी सविस्तर सांगितलेलं आहे. त्यानंतर यासोबतच ग्लोबल सेंटर फॉर सोशल डायनॅमिक रिसर्च नावाची जी संस्था आहे त्यांचं एक पत्र आहे दिल्लीचं. ते पत्राचं संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. ते पत्रसुद्धा यात आपल्याला मी दाखवत आहे. त्यानंतर या पत्रामध्ये ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत की जसं की ग्राउंड आणि प्रत्यक्ष व्हर्च्युअल किंवा अप्रत्यक्षरित्या कसं सहभागी होता येईल यासाठीचे संपूर्ण बाबी याच्यात दिलेल्या आहेत. नंतर डिटेल्समध्ये या ठिकाणी इव्हेंटच्या संदर्भामध्ये कशा प्रकारे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतील हे सुद्धा सविस्तर दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक वर्गासाठी कशा पद्धतीने विद्यार्थी संख्या किंवा इव्हेंटसाठी काय करता येईल हे सुद्धा याच्यात दिलेलं आहे. या संदर्भात जे वर्ग इलिजिबल आहेत जसं की 3री आहे, 4थी, 5वी आहे, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि हायर ग्रेड असे गट केलेले आहेत. त्याच्यासाठी इव्हेंट्समध्ये 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर या पद्धतीने 400 मीटरपर्यंतची ही मॅरेथॉन कशी आयोजित करायची या संदर्भात दिलेलं आहे. त्यानंतर याचे स्लॉट्स पण दिलेले आहेत की रजिस्ट्रेशन लिंक फीसुद्धा दिलेली आहे की 100 रुपये पर स्टुडंट यासाठी फी अपेक्षित आहे. त्यानंतर प्रीमियम बेनिफिट्समध्ये काय मिळणार आहेत त्याचे काही सर्टिफिकेट असेल, मेडल असेल, मेंटल वेबलिंग
हँडबुक असेल, मुस्कानचं हँडबुकसुद्धा मिळणार आहे. आणि पार्टिसिपेशन शाळेला 250 रुपये प्रायव्हेट स्कूलसाठी आहेत आणि गव्हर्मेंट स्कूलसाठी 100 रुपये पर स्टुडंट आहे. लास्ट डेट आहे 16 ऑगस्ट 2026ची. नंतर याच्यामध्ये प्रीमियम बेनिफिट्स या स्पर्धेच्या संदर्भात सविस्तर दिलेले आहेत की फिट इंडिया मुवमेंटच्या संदर्भात या ठिकाणी प्रमाणपत्र असेल किंवा जे पण काही महत्त्वपूर्ण बाबी त्यात सविस्तर दिलेले आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण असं हे संदर्भी पत्र आहे. त्यानंतर की डेट्समध्ये रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं 1 जून 2026ला, क्लोजिंग डेट 16/8/2026ला आहेत. तर या दृष्टीने आपल्या शाळांमध्ये या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभागासाठी आपण या सविस्तर पत्रांचं वाचन करा आणि यानुसार कार्यवाही करा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.